देशभरातल्या 2.5 कोटी शेतकऱ्यांचं 4.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. तर मग ही कर्जमाफी नेमकी शेतकऱ्यांना कधी आणि कशी मिळणार? साधारण अंदाज असं आहे की सध्या 18.5 लाख कोटी रुपये म्हणजे 18.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांवरती आहे. शेतकऱ्यांची मागणी का असते की कर्जमाफी केली पाहिजे? उद्धव ठाकरेंनी खूप मोठी कॅम्पेन केली होती की देता की जाता, म्हणजे कर्जमाफी देता की जाता. अनिल अंबानी आहे, त्यांनी आपल्या कर्ज बुडव्या उद्योगपतींची संघटना काढली आणि तो जंतर मंतरवर उपोषणाला बसलाय. असं कधी आंदोलन झालेलं तुम्ही ऐकलंय का? देश पातळीवरती कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी कधी झाली आणि राज्य पातळीवरती कधी करण्यात आली आणि त्याचं एकूण चित्र काय राहिलं? तर शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे ना तो खूप वादग्रस्त आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातली पहिली कर्जमाफी आपल्याला म्हणता येईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त दोन वेळा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर. आणि त्यावेळेस शेतकरी संघटनेचा इतका प्रभाव होता किंवा इतका दबदबा होता की त्यांच्या एका अधिवेशनाला 3 भावी पंतप्रधान हजर होते. फडणवीसांचं स्टेटमेंट असं आहे की बाबा समजा आम्ही कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या थांबतील, याची तुम्ही गॅरंटी देणार का? मनमोहन सिंग सरकारने कधी कर्जमाफी केली? ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या, त्या लोकसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांनी कर्जमाफी केली आणि त्याचा त्यांना फायदा पण झाला. म्हणजे आता फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काय घोषणा केली की 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली आणि ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. म्हणजे इतक्या रकमेची कर्जमाफी देशात कुठल्या सरकारने आतापर्यंत केली नाही. फडणवीस म्हणाले की शेतकरी कर्जमाफी करणं अशक्य आहे. म्हणजे अजून हळद ओली असतानाच एखाद्या समजा सरकारने कर्जमाफी केली तर बँकेने स्वागत करायला, म्हणजे भीक नको पण कुत्रावर, अशी अवस्था बँकांची होती. शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतो की शेतकऱ्यांना मग खाजगी सावकार किंवा मायक्रो फायनान्सकडे जावं लागतं. उद्योगपतींना ज्यावेळेस उद्योजकांना कर्जमाफी दिली जाते त्यावेळेस त्यांच्याकडनं पैसे येत नाहीत म्हणूनच कर्जमाफी दिली जाते. सरकार पुढे हात पसरतात कर्जमाफीसाठी, असं एक परसेप्शन क्रिएट झालं. शेतकरी फुकताय बाबा, शेतकरी फुकताय. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. आपण मागच्या काही दिवसांपासून शेतीच्या प्रश्नांवरती विविध अंगाने चर्चा करतोय. आज आपला विषय शेतकऱ्यांची कर्जमाफी. कर्जमाफीची मागणी का केली जाते, कर्जमाफी करताना बँका विरोध का करतात आणि एकूणच त्याचं राजकारण काय आहे, अर्थकारण काय आहे, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. या नवीन भागात सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. पहिला प्रश्न असा आहे की आत्ता एक मेसेज फिरतोय की नरेंद्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांची 2 लाख मर्यादेपर्यंतची कर्जमाफी केली आहे. तर आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आचारसंहिता लागू आहे. तर मग ही कर्जमाफी नेमकी शेतकऱ्यांना कधी आणि कशी मिळणार? नाही, मुळात हा जो मेसेज फिरतो तो खूप व्हायरल झालाय की मोदी सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं. हो. आणि किसान क्रेडिट कार्ड ज्याला KCC म्हणतात त्याच्यावरचं ते कर्ज माफ केलं आहे. आणि ते डिसेंबर 2020 पासूनचं जे काही कर्ज असेल त्यातले 2 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे असा मेसेज फिरतो आहे. आणि तो इतका व्हायरल झाला की बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असं झालं की आता आपलं कर्ज माफ होणार आहे. परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेबसाईटने त्याचं फॅक्ट चेक केलं. तर हा एक यूट्यूबवरती हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असं क्लेम केलं की मोदी सरकारने 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं आहे. आणि त्याच्याबरोबर ते खरं वाटावं म्हणून मोदींच्या भाषणाची एक क्लिप त्याला जोडली. पण त्या फॅक्ट चेकमध्ये असं लक्षात आलं की ते जे काही क्लिप आहे, ते जे मोदींचं भाषण आहे ते आहे साधारण जुलै 2020 मधलं. तर ते रेवा म्हणून जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये, तिथे एक सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे सोलर प्रोजेक्ट आहे, त्याचं उद्घाटन कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मोदींनी ते भाषण केलेलं होतं. परंतु ते भाषण पूर्ण ऐकलं तर असं लक्षात येतं की त्या भाषणामध्ये कर्जमाफीचा काही उल्लेखच नाही. म्हणजे ते केवळ एक गिमिक आहे ते की आपला व्हिडिओ जास्त व्हायरल व्हावा म्हणून मग ते कर्जमाफीचं त्यांनी माहिती दिली आणि त्याच्यामध्ये ते क्रेडिबिलिटी यावी म्हणून मोदींच्या भाषणाची क्लिप जोडली. परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारची कर्जमाफी शेतकऱ्यांना आत्ता मिळणार नाही किंवा नरेंद्र मोदी सरकारने ती जाहीर केलेली नाही. म्हणजे हा जो मेसेज आहे तो खोटा आहे, ही फेक न्यूज आहे आणि मोदी सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आणि आता तर आचारसंहिता लागू झालेली, त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय आता होण्याची काही शक्यताही नाही आहे. खरं म्हणजे 2018 मध्ये ज्यावेळेस 5 राज्यांच्या निवडणुकामध्ये भाजपला मोठा फटका बसला होता, त्यावेळेस कर्जमाफीची चर्चा जोरात होती. आणि त्यावेळेस नॅशनल मीडियामध्ये पण बातम्या आल्या होत्या, त्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने त्या बातम्या आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की बाबा देशभरातल्या 2.5 कोटी शेतकऱ्यांचं 4.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जाणार आहे, अशा प्रकारच्या त्या बातम्या होत्या. आणि 2-3 दिवस त्या बातम्यांवरती खूप चर्चा झाली. पण नंतर त्यावेळेसचे जे केंद्रीय कृषी राज्यमंत्री होते पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेमध्ये खुलासा केला की सरकारचा असा कुठलाही विचार नाही आहे, आम्ही कर्जमाफी करणार नाही आहे. आणि त्यांनी त्याची काही कारणं सांगितली कशासाठी आम्ही कर्जमाफी करणार नाही. परंतु 2018 मध्ये
केंद्र सरकारला तशी गरज तरी वाटत होती की बाबा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो आपण ॲड्रेस केला पाहिजे. परंतु यावेळेस त्यांना काही तसं ती गरज वाटत नाही आहे. म्हणजे सध्या कर्जमाफीचा मुद्दा BJPच्या अजेंड्यावर नाही आहे. तसं जर बघितलं तर 2014ची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोग आणि कर्जमाफी हा मुद्दा अजेंड्यावर होता. 2019च्या निवडणुकीमध्ये मात्र PM किसान आणि पुलवामा हे विषय अजेंड्यावर होते. आता मात्र जे राम मंदिर किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचं जे राजकारण आहे तो एक घटक आहे आणि सरकारी योजनांचा जो काही लाभ आहे म्हणजे लाभार्थी हा जो घटक आहे ह्याचं कॉकटेल जे मोदी सरकारने केलं आहे त्याच्यावरती आपण विजय मिळवू असं एक त्यांना आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे किंवा शेती क्षेत्रामधलं जे काही अनरेस्ट आहे ते काही एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे असं त्यांना वाटतं. याची काही फिक्र करण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळं सध्या तरी म्हणजे 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा काही भाजपच्या अजेंड्यावरती नाही. कर्जमाफीचा विषय सुरू आहे तर शेतकऱ्यांची मागणी का असते की कर्जमाफी केली पाहिजे किंवा तशी मागणी का केली जाते शेतकऱ्यांकडून, याची कारणं काय आहेत नेमकी? म्हणजे आत्ताच्या इलेक्शनमध्ये भाजपच्या अजेंड्यावर हा विषय नाही आहे परंतु शेतकऱ्यांची मात्र मागणी आहे. म्हणजे आता जर आपण विचार केला तर आता दुष्काळ सुरू आहे देशातल्या अनेक भागाला तर दुष्काळाचा फटका बसतो आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तर परिस्थिती जास्तच तीव्र होईल, जास्तच शेतकऱ्यांसाठी अडचणीची परिस्थिती होईल. आणि मागच्या 5 वर्षाचा जर काळ बघितला तर शेतकऱ्यांना सातत्याने कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ आहे, कधी अतिपाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे. तर हे जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आपण म्हणतो त्याचा या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना खूप सामना करावा लागतो. क्लायमेट चेंजचा त्याला एक हे आहे, रेफरन्स आहे. आणि दुसरं हे आहे की जे सरकारची धोरणं आहेत त्याच्यामुळं शेतमालाचे रेट पडत आहेत. त्याच्यामुळे 5 वर्षाचं जर आपण बघितलं तर सतत शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या शेतमालाचे रेट सरकार पाडते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने तोटा होते. म्हणजे एक तर निसर्गाचं जे हे आहे संकट आहे त्याला सामोरं जावं लागते आणि दुसरीकडे सरकारची जी काही धोरणात्मक पाचर आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. अशा ह्या सगळ्या आर्थिक कोंडीमध्ये सध्या शेतकरी सापडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना अशी आशा होती की बाबा ते इलेक्शन आहेत, इलेक्शनच्या काळामध्ये तरी सरकार शेतकऱ्यांची मतं पाहिजेत म्हणून तरी का होईना कर्जमाफीची मागणी मान्य करू शकेल. त्यामुळे त्यांची ते एक भाबडी आशा आहे की कर्जमाफी करावी. आणि सध्या दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे म्हणजे दिल्ली, हरियाणा, पंजाब हरियाणाच्या सीमेवर जे आंदोलन सुरू आहे तर त्या शेतकरी आंदोलनाची ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यातली एक प्रमुख मागणी आहे ती शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं. त्यांचं म्हणणं आहे की देशभरातले जे शेतकरी आहेत त्यांचं सगळं जे कर्ज आहे ते सरसकट माफ करावं. आणि साधारण अंदाज असं आहे की सध्या 18.5 लाख कोटी रुपये म्हणजे 18.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांवरती आहे. तर हे शेती कर्ज माफ करावं अशी त्यांची मागणी आहे. आणि राहुल गांधींनी आता भारत जोडो न्याय यात्रा काढली होती तर तिथे त्यांनी ठिकठिकाणी ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्यांनी भाष्य केलं त्यावेळेस आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे हा त्याला एक पॉलिटिकल कॉन्टेस्ट आहे. जरी ही बातमी फेक असली की 2 लाखापर्यंत कर्ज सरकार माफ करणार आहे परंतु शेतकऱ्यांमधून मागणी आहे आणि शेतकरी आंदोलनाची पण मागणी आहे. आणि जो प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस त्यांनी आता आश्वासन दिले की आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्ज माफ करू. बरं सर, आता तुम्ही काँग्रेस आणि भाजपचा विषय काढला. निवडणुका आल्या की कर्जमाफीच्या चर्चा सुरू होतात आणि कर्जमाफी हा निवडणुकांचा मुद्दा होतो. तर त्याच्यातनं निवडणुकांमध्ये राजकीय फायद्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा वापरला जातो का? आणि तो वापरला जात असेल तर तो का वापरला जातो? म्हणजे त्याचे बेनिफिट्स राजकीय पक्षांना होतात का खरंच? नाही, राजकीय पक्षाला एखाद्या गोष्टीचा बेनिफिट होत नसेल तर ते विषय हातातच घेत नाही. हे जग जाहीर आहे. आता कर्जमाफी या विषयावर आपल्याकडे खूप उलटसुलट चर्चा होती. तर कर्जमाफीचा शेती क्षेत्राला किंवा शेतकऱ्यांना खरोखरच फायदा होतो की नाही या प्रश्नाचं उत्तर तसं गुंतागुंतीचं आहे. कारण हे वास्तव जे आहे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नसतं, म्हणजे काळं किंवा पांढरं असं नसतं, ते गुंतागुंतीचं असतं. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तसं गुंतागुंतीचं आहे. परंतु कर्जमाफीमुळे राजकीय फायदा होतो का या प्रश्नाचं उत्तर मात्र निश्चितपणे होय असंच आहे. कारण कर्जमाफीची जी मागणी आहे किंवा कर्जमाफीची घोषणा जी आहे ही राजकीय हेतूनच प्रेरित असते. बरोबर आहे. साधारणतः निवडणुका तोंडावर आल्या की अशा प्रकारच्या मागण्या केल्या जातात किंवा जे सरकार सत्तेवर आहे ते कर्जमाफी योजना जाहीर करत असतं. त्यामुळे ह्याचा राजकीय फायदा होतो का तर होतोच, त्याच्यामध्ये काही वाद नाही. आता पण आपण जर सगळं सिनेरिओ बघितलं किंवा अलीकडच्या काळातलं जरी बघितलं आपण तर 2014मध्ये आपल्याला माहिती की भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा मुद्दा होता. केंद्रीय स्तरावरती नरेंद्र मोदी ह्याच मुद्द्यावरनं स्वामीनाथन आयोग आणि कर्जमाफी ह्या मुद्द्यावरनं शेतकऱ्यांना संघटित करत होते किंवा शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे तो मोबिलाईज करत होते. त्याच्या आधी पण महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं त्यांचं 3 टर्म सरकार होतं. तर दुसऱ्या टर्मच्या वेळेस उद्धव ठाकरेंनी खूप मोठी कॅम्पेन केली होती की देता की जाता.
म्हणजे कर्जमाफी देता की जाता. बर. मग त्यांनी मराठवाडा विदर्भामध्ये खूप मोठ्या सभा घेतल्या. त्यांच्या सभांना शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद होता आणि एक प्रकारे वातावरण निर्मिती झाली होती की बाबा कर्जमाफी हा राजकीय मुद्दा होऊ शकतो. अर्थात त्यावेळेस शिवसेनेला काही सत्ता मिळाली नाही, परंतु त्यांचं राजकीय पाया मात्र भक्कम झाला त्यावेळेस. आणि आत्ताचे जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आत्ताच बघितलं की राहुल गांधींनी तर आश्वासन देऊन टाकलेलं आहे. सुप्रिया सुळे पण म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू. म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू ही प्रत्येक निवडणुकीमध्ये एक लोकप्रिय घोषणा असते. आणि जो पक्ष विरोधात असतो ते तर हा 100% करतोच मागणी. आणि जो पक्ष सत्तेमध्ये असतो तर त्या ज्या वेळेस अशी कर्जमाफीची योजना त्यांनी जाहीर केली किंवा त्याची अंमलबजावणी केली तर त्यावेळेस त्या राजकीय पक्षांना त्याचा फायदा झालेला आहे. आता नाबार्ड म्हणून आपली जी एक मोठी बँक आहे देशातली, तर नाबार्डने एक अभ्यास केला काय 1987 ते 2020 या कालावधीमधल्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यात त्यांना काय आढळलं की ज्या राजकीय पक्षांनी कर्जमाफीची घोषणा केली किंवा कर्जमाफीची अंमलबजावणी केली तर त्या पक्षांना एकूण 21 निवडणुका झाल्या. त्या 21 निवडणुकांपैकी 17 निवडणुकांमध्ये त्या पक्षांना यश मिळालं. फक्त 4 निवडणुका अशा होत्या की त्या कर्जमाफीचे हे करून सुद्धा त्यांना यश मिळालं नाही. अर्थात त्याची कारणं मग वेगवेगळी होती, परंतु कर्जमाफीमुळं राजकीय यश मिळतं हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे की बाबा ह्याचा राजकीय फायदा मिळतो का, तर याचं 100% उत्तर हो असंच आहे. बरं. 2 वेळेस महाराष्ट्रात कर्जमाफी केली गेली, म्हणजे अलीकडच्या काळातली म्हणतो मी. देवेंद्र फडणवीसांच्या काळात एक आणि उद्धव ठाकरेंनी एक, म्हणजे ती घोषणा तरी झाली किमान. तर अशाच पातळीवरती देश पातळीवरती कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी कधी झाली आणि राज्य पातळीवरती कधी करण्यात आली, आणि त्याचं एकूण चित्र काय राहिलं, त्याचा किती बेनिफिट शेतकऱ्यांना मिळाला किंवा त्याचा फायदा कसा झाला? तर शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे ना तो खूप वादग्रस्त आहे. म्हणजे ज्यावेळेस कधी पण शेतकरी कर्जमाफीचा विषय येतो त्यावेळेस मग त्याच्या विरोधामध्ये खूप वातावरण निर्मिती होते. पण असं जर बघितलं तर मग अशी किती वेळा कर्जमाफी झाली, म्हणजे ज्या प्रमाणात ह्याच्यामध्ये वाद होतो असं वाटतं की खूप वेळा कर्जमाफी झाली असेल. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा जर आपण पूर्ण इतिहास बघितला तर फक्त 2 वेळा कर्जमाफी झाली देश पातळीवरती. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त 2 वेळा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर. राज्यांमध्ये वेळोवेळी झालेली आहे, परंतु ज्याला देशव्यापी म्हणतो की देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी फक्त 2 वेळा झाली. कधी कधी त्यातलं पहिलं होतं ते 1990 मध्ये ज्यावेळेस व्ही पी सिंग सरकार होतं. तर त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की व्ही पी सिंग हा फेनॉमिनॉन काय होता. तर राजीव गांधींना विक्रमी बहुमत मिळालेलं होतं. म्हणजे आता हे 400 पार वगैरे जे आता मोदी म्हणतात ते त्यांनी त्यावेळेसच केलं होतं राजीव गांधींनी. आणि राजीव गांधी इतकं यश कोणालाच मिळालेलं नव्हतं. म्हणजे अलीकडच्या इतिहासात बघितलं तर ज्याला पाशवी बहुमत म्हणतात ते पाशवी बहुमत त्यांना मिळालेलं होतं. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जे आता आपण नरेंद्र मोदींच्या विरोधात भाजपमधूनच कोणी बंड करेल अशी शक्यता कोणालाच म्हणजे कोणी कल्पनासुद्धा करू शकत नाही. परंतु राजीव गांधींच्या विरोधात व्ही पी सिंगांनी त्यावेळेस बंड केलं होतं. व्ही पी सिंग त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं आणि ते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारच्या बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये एक मोठी मोहीम हाती घेतली. आणि त्याच काँग्रेस विरोधी राजकारणाला बळ मिळावं किंवा काँग्रेस विरोधी राजकारणामधले बाकीचे कुठले घटक आहेत, बाकीचे कुठले स्टेक होल्डर्स आहेत, असं ते शोध घेत ते शेतकरी संघटनेला पण अप्रोच झाले. त्यावेळेस शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये शरद जोशींच्या नेतृत्वाखाली खूप मोठं त्यांचं आंदोलन उभं होतं आणि शेतकरी संघटनेचा तो सुवर्ण काळ म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीचा प्रभाव किंवा एकंदर इम्पॅक्ट इथल्या राजकारणावरती शेतकरी संघटनेचा होता. मग व्ही पी सिंगांनी शरद जोशींची जी काही भूमिका आहे किंवा शेतकरी संघटनेची जी काही वैचारिक मांडणी आहे ती पूर्णपणे समजून घेतली. आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवले पाहिजेत. आणि त्यासाठी मग आपण काँग्रेस विरोधी राजकारणाचं जे काही सूत्र आहे त्याच्यामध्ये हा एक प्रमुख मुद्दा असेल. म्हणजे ओबीसी राजकारण वगैरे त्यांचा तो अजेंडा होता, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याच्यावरची जी काही राजकीय तोडगा याच्याबद्दल शेतकरी संघटनेच्या भूमिकेशी ते बऱ्याच अंशी सहमत होते. अर्थात त्यांचं पूर्ण राजकारण हे काही शेतकरी केंद्रित नव्हतं, परंतु त्यातला एक प्रमुख घटक म्हणून त्यांनी शरद जोशींची जी किंवा शेतकरी संघटनेची जी भूमिका आहे त्याची ते सहमत होते. आणि त्यावेळेस शेतकरी संघटनेने मागणी केली होती की सगळ्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं. आणि त्यावेळेस शेतकरी संघटनेचा इतका प्रभाव होता किंवा इतका दबदबा होता की त्यांच्या एका अधिवेशनाला 3 भावी पंतप्रधान हजर होते. व्ही पी सिंग होते, चंद्रशेखर होते आणि चरण सिंग होते. ते नंतरच्या काळामध्ये हे 3 जण पंतप्रधान झाले. तर त्या अधिवेशनामध्ये ह्याच्यावर सविस्तर चर्चा व्हायच्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली पाहिजे. शरद जोशींचं म्हणणं होतं की हे कर्जमाफी हा शब्द चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं होतं की कर्जमुक्ती करायला पाहिजे, कारण
आत्तापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांची जी लूट केली, हां म्हणजे त्याला ते उणे 72 सबसिडी, उणे 73 सबसिडी असं ते म्हणत होते, हां की शेतकऱ्यांना ज्यावेळेस 100 रुपये भाव मिळतो त्यावेळेस 73 रुपये त्याचा लॉस होतो किंवा तोटा होतो, आणि ते सरकार शेतकऱ्यांची ती लूट करतं. त्या अर्थाने मग शेतकऱ्यांचं सरकारकडे येणं आहे, त्याच्यामुळे मग तुम्ही शेतकऱ्यांकडनं कर्ज कसं काय वसूल करता, ते अनैतिक आहे. त्यांची भूमिका अशी होती की शेतकरी काही सरकारचं कुठलंही देणं लागत नाही, कारण सरकारने जे काही धोरणात्मक मार्गाने वेगवेगळ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची जी लूट केली त्याची रक्कम आणि शेतकऱ्यांवरच्या कर्जाची रक्कम ह्याची जर तुलना केली तर सरकारने केलेल्या लुटीची रक्कम ही जास्त आहे. बरं. त्याच्यामुळं शेतकरी काय सरकारला देणं लागत नाहीत, त्याच्यामुळे हे कर्ज हेच मुळात बेकायदेशीर आहे किंवा अनैतिक आहे. त्याच्यामुळे ती कर्जमुक्ती करावी अशी त्यांची ती मागणी होती. तर व्ही पी सिंगांनी ज्यावेळेस सरकार स्थापन केलं, आघाडी सरकार, त्यावेळेस त्यांनी ही मागणी मान्य केली कर्जमाफीची, परंतु ती पूर्णपणे मागणी मान्य नाही केली. त्यावेळेस साधारण कर्ज किती असेल, साधारण 14,000 कोटी रुपयांचं कर्ज असेल बरं देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांवरती. परंतु व्ही पी सिंगांनी असा निर्णय घेतला की सरसकट कर्जमाफी करायची नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याचं 10,000 रुपयापर्यंत कर्ज माफ करायचं. त्याच्यामुळे मग शेतकरी संघटनेची मागणी पूर्णपणे मान्य नाही झाली, परंतु 10,000 पर्यंतचं कर्ज माफ झालं, आणि ती स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातली पहिली कर्जमाफी आपल्याला म्हणता येईल शेतकऱ्यांची. तर मधु दंडवते त्यावेळेस केंद्रीय अर्थमंत्री होते, आणि त्यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडताना या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याला कृषी व ग्रामीण कर्ज थकबाकी दिलासा योजना, ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेप्ट रिलीफ स्कीम असं त्यांचं नाव होतं. आणि ते साधारण 7,285 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर आलेला होता. म्हणजे जी काही कर्जमाफी केली तर एकूण कर्ज होतं 14,000 कोटीचं, त्याच्यापैकी 7,285 कोटी रुपयाचं कर्ज ह्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी माफ केलं. त्याचा साधारण 3.2 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला, आणि एकूण जे शेती क्षेत्रातलं जे एकूण कर्ज होतं त्याच्यातले 53% कर्जदारांना ह्या स्कीमचा फायदा झाला, असं नाबार्डच्या आकडेवारीमधनं आले. आणि जे थकीत कर्ज होतं त्यातलं 1/3 कर्ज ह्याच्यातनं माफ झालं. तर ही जी कर्जमाफी योजना होती ती पहिली कर्जमाफी योजना होती. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट 28 वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये देशपातळीवरची दुसरी कर्जमाफी योजना जाहीर झाली. त्याच मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि पी चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी काय केलं होतं की लहान आणि सीमांत शेतकरी, ज्याला आपण स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स म्हणतो, त्यांचं 60,000 कोटी रुपयांचं एकूण कर्ज माफ केलं होतं देशभरातलं. आणि त्याच्यानंतर मग आणखी त्याच्यामध्ये एक जोडलेलं होतं की वन टाइम सेटलमेंट योजना, म्हणजे OTS. OTS मध्ये काय होतं की जे शेतकरी 75% कर्ज भरतील त्यांचं उरलेलं जे 25% कर्ज आहे ते माफ केलं जाईल. मग त्याच्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद होती. म्हणजे हे 60,000 कोटी आणि हे 10,000 कोटी असं मिळून मनमोहन सिंग सरकारने 70,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केलेली होती. म्हणजे 1990ची व्ही पी सिंग सरकारने केलेली कर्जमाफी आणि 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकारने केलेली कर्जमाफी, ह्या दोनच ज्या कर्जमाफी आहेत ह्या देशपातळीवरच्या कर्जमाफी योजना असं आपल्याला म्हणता येते. त्याच्यानंतर मात्र कुठल्या सरकारने कर्जमाफी केली नाही देशपातळीवरती, परंतु मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर्जमाफ्या झाल्या. इथे ह्या कर्जमाफीचा फायदा दोन्ही सरकारला झाला. मनमोहन सिंग सरकारने कधी कर्जमाफी केली, ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या, त्या लोकसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांनी कर्जमाफी केली आणि त्याचा त्यांना फायदा पण झाला. म्हणजे UPA 1 नंतर UPA 2 सरकार सत्तेवर आलं. UPA 2 परत सत्तेवर येण्यामध्ये जे अनेक घटक कारणीभूत होते त्याच्यामधला एक प्रमुख घटक होतं की कर्जमाफी योजना. मग एक कर्जमाफी योजनेचा राजकीय फायदा मिळू शकतो हे त्याच्यातनं सिद्ध झालं, परंतु इतका मोठा आर्थिक बोजा नंतर कुठल्याही सरकारला ते शक्य झालं नाही की बाबा हे परत आपण ह्याच्यावरती करावं. म्हणजे बऱ्याच वेळेस मागण्या झाल्या की देशपातळीवरती कर्जमाफी करावी, परंतु नंतर कुठल्या सरकारने नंतर ते त्याला हात घातला नाही किंवा त्याचं धाडस दाखवलं नाही. राज्यांमध्ये मात्र मग तो ट्रेंड सुरू राहिला, म्हणजे कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये तो ट्रेंड सुरू राहिला. मग साधारण जर आपण 2008 नंतर जर बघितलं, म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या कर्जमाफी योजनेनंतर, तर 10 राज्यांनी अशा कर्जमाफी योजना जाहीर केलेल्या आहेत. कोणकोणती राज्य होती ती? ह्या 10 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 10 राज्यांचा समावेश होता. तर ह्याच्यामधलं कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये 2दा कर्जमाफी त्यांनी केली, म्हणजे 2 वेळा त्यांनी ती कर्जमाफी योजना राबवली. तर ह्या 10 राज्यांमध्ये कर्जमाफी योजना राबवली, परंतु त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की बाबा हे सरकार घोषणा करतं, पण त्याचं खरोखर अंमलबजावणी कितपत होते. म्हणजे आता फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काय घोषणा केली की 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली, आणि ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. म्हणजे इतक्या रकमेची कर्जमाफी देशात कुठल्या सरकारने आतापर्यंत केली नाही. पण खरोखर ती 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली का, तर आकडे बघितले तर तेवढी झाली नाही असं लक्षात येतं.
याचं कारण काय की त्याची अंमलबजावणी त्या पद्धतीने होत नाही. बरं त्याच्यामुळे अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी राहतात. त्याच्यामुळे मग जे पात्र शेतकरी असून सुद्धा त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. मग SBI ने याच्यावर अभ्यास केलेला आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. बरं तर त्यांची जी रिसर्च विंग आहे त्यांनी मग 10 राज्यांमधल्या कर्जमाफीचा अभ्यास केला. तर त्याची फॅक्ट इंटरेस्टिंग आहे. SBI ने 2014 ते 2022 या 8 वर्षांमध्ये या 10 राज्यांमध्ये जी काही कर्जमाफी योजना राबवल्या गेल्या त्यांचा अभ्यास केला. त्याच्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये फक्त निम्म्या शेतकऱ्यांनाच याचा फायदा झाला. अरे बापरे. बरं म्हणजे साधारण 3.7 कोटी शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होते या 10 राज्यांमधले मिळून. बरं त्यातले 50% शेतकरीच ॲक्च्युली त्यांना त्याचं बेनिफिट मिळालं किंवा त्यांचं कर्ज माफ झालं. बाकीच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ झालेलं नाही. वेगवेगळ्या राज्यांचा परफॉर्मन्स वेगवेगळा आहे. म्हणजे समजा आता जे तेलंगणा इतके दिवस गाजत होतं हो की BRS तेलंगणा मॉडेल किंवा ते शेतकऱ्यांसाठी खूप त्यांनी योजना राबवल्या वगैरे, तर त्या राज्यामध्ये केवळ 5% होतं बरं अंमलबजावणी. अंमलबजावणीची पातळी त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 12%, बरं झारखंडमध्ये 13%, हां पंजाबमध्ये 24%, कर्नाटकमध्ये 38%, हम्म. उत्तर प्रदेशमध्ये 52%. आणि सगळ्यात चांगला परफॉर्मन्स कोणाचा होता छत्तीसगडचा, तिथं 100% अंमलबजावणी झाली. बरं त्याच्यानंतर आंध्र प्रदेश तिथं 92% झाली. हम्म. आणि त्याच्यानंतर इंटरेस्टिंगली महाराष्ट्राचा नंबर लागतो. म्हणजे 2020 मध्ये जी कर्जमाफी झाली म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये 91% शेतकऱ्यांना लाभ झाला. बरं आणि ज्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणजे 2017 मध्ये त्यावेळेस जी कर्जमाफी योजना जाहीर झाली तर 68% शेतकऱ्यांना फायदा झाला. बरं म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर हे पूर्ण देशाचा विचार केला तर निम्म्या शेतकऱ्यांना फायदा झाला. म्हणजे याचा गाजावाजा खूप होतो पण प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांचा जो फायदा आहे तो मात्र खूप कमी प्रमाणामध्ये होतो. सर तुम्ही आता 2 वेळेस राज्यात कर्जमाफी झाली असं म्हणालात अलीकडच्या काळात, तर त्यावेळेचा शेतकरी कर्जमाफीचा नेमका अनुभव कसा होता? तर पहिली कर्जमाफी झाली ते फडणवीस सरकारच्या काळामध्ये. तर त्याची पार्श्वभूमी काय की भाजपने त्यावेळेस निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करू. परंतु शपथ घेतल्यानंतर पहिल्याच वक्तव्यामध्ये फडणवीस म्हणाले की शेतकरी कर्जमाफी करणं अशक्य आहे. बरं म्हणजे अजून हळद ओली असतानाच ते म्हणले की आता काही शक्य नाही बाबा हे करणं. बरं त्यावेळेस मात्र काय त्याच्याबद्दल काही जास्त चर्चा झाली नाही किंवा गोंधळ गदारोळ झाला नाही आणि हनीमून पिरियड व्यवस्थित गेला त्यांचा. पण नंतर मग दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर मग ती कर्जमाफीची मागणी वाढली. आणि दरम्यानच्या काळात काय झालं की यात्रा सुरू झाली. म्हणजे आत्मक्लेश यात्रा, पदयात्रा, बच्चूकडीची यात्रा किंवा डाव्या पक्षांची लॉंग मार्च वगैरे अशा यात्रा सुरू झाल्या की ज्याच्यातनं शेतकऱ्यांमध्ये जो असंतोष आहे तो बाहेर यायला लागला आणि ते सरकारसाठी ते डोकेदुखी झालं. आणि मग तर शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू झाली कर्जमाफीसाठी. आणि मग ते कर्जमाफीची आंदोलनं सुरू झाली. मग त्याच्यामध्ये पण सरकारचं सुरुवातीपासूनचं अप्रोच रिलक्टंटच होतं, कर्जमाफी करायची नाही. मग सुरुवातीला मग त्यातलं जे काही राजकारण झालं वगैरे त्याच्या खोलात आता नको जायला, कारण याचा तो विषय नाही आहे. त्याच्यावर आपण कधी स्वतंत्र चर्चा करू किंवा आपण महाराष्ट्रातली कर्जमाफी आणि त्याच्या भोवतीचं राजकारण याच्यावर आपण स्वतंत्र चर्चा करू. पण याच्यामध्ये मग राजकारण खूप मोठ्या प्रमाणात झालं. मग सरकारने पहिल्यांदा प्रयत्न करून बघितलं की ते आंदोलन फोडायचं. बरं त्यातले काही नेते फोडायचे. बरं ते अंगलट आलं, मग मोठं आंदोलन उभं राहिलं. त्याच्यानंतर मग त्यावेळेस पण फडणवीसांचं स्टेटमेंट असं आहे की बाबा समजा आम्ही कर्जमाफी केली तर शेतकरी आतमध्ये थांबतील, याची तुम्ही गॅरंटी देणार का? आता जसं मोदी गॅरंटी देतोय तसं ते विरोधी पक्षाला गॅरंटी मागत होते. तर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला गॅरंटी मागायची की ज्या पक्षाने कर्जमाफी करू म्हणून ते सत्तेवर आले. तर एक विनोदच होता. पण मग सगळी आंदोलनं झाली आणि त्या सगळ्यामध्ये सरकारवर दबाव खूप वाढले की बाबा कर्जमाफी केली पाहिजे. मग सरकारने अगदी नाईलाजाने मग कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी जाहीर करताना सांगितलं की आम्ही 34,000 कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी केली. परंतु ते आकड्यानंतर मग कळाले की ते तेवढे झालेच नाही. शेतकऱ्यांची मागणी होती की सरसकट कर्जमाफी करावी. आणि त्यावेळेस चंद्रकांत पाटील मंत्री होते. त्यांनी सांगितलं की आम्ही ही मागणी मान्य केलेली आहे, सरसकट कर्जमाफी केलेली आहे. पण त्यांनी त्याचे 2 शब्द ऍड केले. ते म्हणाले सरसकट, निकषांसकट आणि तत्वता कर्जमाफी केलेली. आता निकषांसकट आणि तत्वता असेल तर ते सरसकट कशी असेल? त्याच्यामुळे त्यांनी इतक्या अटी घातलेल्या होत्या, इतक्या शर्ती होत्या, इतके निकष लावलेले होते की ह्याची जी सगळी पाचर मारून त्या कर्जमाफीचं पार त्यांनी भज करून टाकलं होतं. त्याच्यामुळे मग खूप विरोध झाला. मग सरकार वारंवार त्याच्यामध्ये काही बदल करत गेलं. पण हे सगळं करून सुद्धा मग जितकी शेतकऱ्यांची मागणी होती त्या प्रमाणात काही झालं नाही. परंतु ती कर्जमाफी झाली की बाबा राज्यामध्ये, ज्याला आपण लक्षणीय प्रमाण असं म्हणू, ती कर्जमाफी झाली 2017 मध्ये. आणि मग 2020 मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यावेळेस कर्जमाफी केली. आणि ह्याच्यामध्ये
फडणवीसांनी जे कर्जमाफी केली त्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असं नाव दिलं होतं. म्हणजे ते त्याच्या मागं पण पॉलिटिकल अजेंडा होता. आणि हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी मग महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असं म्हणून आपला एक अजेंडा त्यांनी चालवला. म्हणजे महापुरुषांना विटेच धरलं थोडक्यात. आता फडणवीसांच्या काळामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलेलं होतं. आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेस त्यांच्या काळामध्ये झालं त्यावेळेस 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं. पण उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काय आलं, मग करोना आला आणि करोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये ती जी काही कर्जमाफी योजना होती त्याची अंमलबजावणी स्थगित झाली. आणि मग त्याचं काय झालं की मग ते शेतकरी थकीत गेले, ह्याच्यात गेले ना थकीत खात्यामध्ये. 19 लाख शेतकरी त्यांचं कर्ज थकीत राहिलं. मग त्यांना नवीन कर्ज मिळणं मुश्किल झालं. मग बँकांचा सरकारच्या वाटाघाटी वगैरे सुरू झाल्या की आम्ही तुमच्याबरोबर इंडिव्हिज्युअल करार करतो की आम्ही ह्यांची हमी घेतो, तुम्ही त्यांना कर्ज द्या. बँका त्याला तयार नव्हत्या. बँका म्हणले की तुम्ही तुमच्यावर करार करून हा प्रश्न सुटणार नाही, जोपर्यंत रिझर्व्ह बँक आम्हाला त्याचे गाईडलाईन देत नाही तोपर्यंत आम्ही हे करू शकत नाही वगैरे. हे सगळं झालं. म्हणजे ते मिसमॅनेजमेंटच होतं. 19 लाख शेतकरी त्यांची सस्यवलपट झाली. म्हणजे आधीचं कर्ज थकीत होतं, यांना नवीन कर्ज मिळायचं मुश्किल झालं. त्याच्यामध्ये आणखी एक होतं की बाबा जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात, म्हणजे असं हे झालं ना की बाबा ज्यांचं कर्ज बुडालं की ज्यांचं कर्ज थकीत ठेवलं त्यांना फायदा झाला, त्यांचं कर्ज माफ झालं. आणि आम्ही जे वेळेवर कर्ज फेडतोय आमचा गुन्हा झाला का, आमची चूक झाली का. मग त्या शेतकऱ्यांचं हे करण्यासाठी की जे वेळेवर कर्ज पुरवठा ज्यांनी कर्ज परतफेड केली त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून काही ह्याचं पर्यंत रक्कम माफ केली. तर ती पण अंमलबजावणी रखडली होती, कारण त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नव्हती किंवा आर्थिक निधी चंचन होती म्हणून ती पण रखडली होती. ते पण त्यांच्या काळामध्ये मग तो एक विषय ऐरणीवर आला होता. मग अशा प्रकारे ते आपण कर्जमाफीचं हे झालं. म्हणजे अनुभव असा बघितला तर मग या फडणवीस काळाच्या कर्जमाफीचा एक अनुभव राहिला आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या कर्जमाफीचा वेगळा अनुभव राहिला. बरं सर, आता याच्यात बँकांचा विषय आला, बँकांचा संदर्भानं. तर कर्जमाफीची चर्चा ज्या वेळेस होते त्यावेळेस बँकांचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध असतो असं बोललंच जातं की बँका विरोध करतात किंवा बँकांचे पण त्या पद्धतीनं जे काही व्यवस्थापकीय मंडळ असेल किंवा कोणीतरी अधिकारी असतील ते त्यांचंही म्हणणं असतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला नको आहे. तर बँकांचा विरोध शेतकरी कर्जमाफीला का असतो? खरं जर बघितलं तर बँकांनी त्याचं स्वागत करायला पाहिजे. हां, एखाद्या समजा सरकारने कर्जमाफी केली तर बँकांनी स्वागत करायला का? पाहिजे. कारण समजा सरकारने जर कर्जमाफी केली नसती तर त्यांचं जे थकीत कर्ज होतं ते थकीत कर्ज त्यांना वसूल करण्यासाठी प्रयत्न करायला लागले असते. त्याच्यातनं जे काही खर्च बुडीत आहे, म्हणजे ज्याला आपण NPA म्हणतो, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे काही प्रयत्न केले तरी हे कर्ज वसूल होणार नाही, हे कर्ज बुडीत आहे, अशा कर्जाचं प्रमाण वाढत जातं. NPAचं प्रमाण वाढलं की मग बँकांचा जो ताळेबंद असतो तो बिघडतो. NPA साठी मग त्यांना तरतूद करावी लागते, त्यातनं बँकेला तोटा होतो. NPAचं प्रमाण किती असावं ह्याचं पण एक लिमिट असतं ना सरकारचं, रिझर्व्ह बँकेचं. ते फॉलो करणं बँकांवर मॅन्डेटरी असतं. त्याच्यामुळे NPAचं प्रमाण कमी करायचं असेल तर हे कर्ज कोणीतरी फेडलं पाहिजे. शेतकऱ्यांना फेडणं शक्य नसेल, सरकार त्यांच्या वतीने फेडत असेल, कर्ज माफ करत असेल, तर बँकांनी स्वागत करायला पाहिजे ना. पण बँका कधीच स्वागत करत नाहीत. बँकांचा सूर नेहमी विरोधी असतो. त्याचं एक कारण असं आहे की बाबा ज्यावेळेस समजा एखाद्या राज्यात कर्ज माफ झालं तर ह्याचा अर्थ काय की ते कर्ज शेतकऱ्यांच्या वतीने सरकारने भरलं पाहिजे, म्हणजे सरकारने बँकांना ती रक्कम दिली पाहिजे. पण सरकार काय करतं की ते वेळेवर देत नाही, त्याच्यामुळे बँकांची गोची होते. आणि मग ते प्रकरण खूप रखडतं, बँकांची तारांबळ उडते, त्यांचं सगळं जे काही आर्थिक गणित असतं ते बिघडून जातं. त्याच्यामुळे ही कर्जमाफी नकोच, म्हणजे भीक नको पण कुत्रावर, अशी अवस्था बँकांची होती. आणि दुसऱ्या ह्याच्यातनं बँकांचं म्हणणं काय असतं की अशा वारंवार कर्जमाफी केल्यामुळं क्रेडिट कल्चर, म्हणजे ज्याला पतसंस्कृती म्हणतो, कर्ज संस्कृती, ती बिघडते. म्हणजे मग शेतकऱ्यांना असं सतत वाटत राहतं की बाबा कधी ना कधी कर्ज माफ होणारच आहे, मग कशाला फेडायचं. मग थकबाकीचं प्रमाण वाढत जातं. मग थकबाकीचं प्रमाण वाढत गेलं की मग बँकांवरचा बोजा वाढतो. त्यामुळे बँकांचं म्हणणं असं असतं की बाबा हे कर्जमाफी नको, कारण ह्याच्यामुळं मग रिकव्हरीचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. बँक अशा वेळेस काय करतात, मग कर्ज वाटपाचा हात आकडता घेतात. मग त्याचं शेवटी नुकसान शेतकऱ्यांनाच होतं, म्हणजे कर्ज द्यायचं नाही, म्हणजे मग ते वसूल करायचा विषयच नाही, असा बँकांचा अप्रोच तयार होतो. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतो की शेतकऱ्यांना मग खाजगी सावकार किंवा मायक्रो फायनान्सकडे जावं लागतं. बँकेचं दुसरं एक म्हणणं असतं की राज्याची आर्थिक शिस्त बिघडते, मग राज्याच्या तिजोरीवर ताण येतो. मग राज्यांना जे पायाभूत सुविधा आहेत किंवा आरोग्य आहे, शिक्षण आहे, ह्याच्यावर जो खर्च करायचा असतो त्याच्यासाठी पैसे उरत नाहीत, किंवा शेतीमधल्या पायाभूत सुविधांवरती पण खर्च करायला पैसे उरत नाहीत. आणि मग ह्या सगळ्यामुळं जी काही एकंदर शेतीची व्यवस्था आहे
तिच्यावरतीच ताण येतो. त्याच्यामुळे कर्जमाफी करण्याला बँकांचा विरोध असतो. पण आता सर तुम्ही हे सगळं सांगितलं बँकांचा विरोध काय वगैरे, तर पैसे परत येण्यासाठी अडचणी येतात की त्यामुळे बँका रिस्क घेत नाहीत. मग आता शेतकऱ्यांच्याच कर्जमाफीच्या बद्दल हे होतं का फक्त? असं नाही ना. उद्योगपतींना ज्यावेळेस उद्योजकांना कर्जमाफी दिली जाते त्यावेळेस त्यांच्याकडनं पैसे येत नाहीत म्हणूनच कर्जमाफी दिली जाते एक प्रकारे. मग ते उद्योगपतींना तिथं मुभा आहे, तिथं सूट आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सूट नाही आहे. म्हणजे मी याच्या आधी तुम्हाला या मुद्द्यावरती बोललो आहे की हे असं काम, हा भेदभाव का? शेतकऱ्यांना देताना सुद्धा मग कर्जमाफी द्यायला हवीच ना त्या अर्थानं, जशी तुम्ही उद्योजकांना देता, उद्योगाला देता. नाही, ह्याच्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेली कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ह्याच्यामध्ये खूप फरक केला जातो आपल्याकडे. हा, मग तोच का केला जातो, काय कारण काय? ह्याच्यामध्ये एक विषय तो परसेप्शनचा विषय. बरं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ केलं म्हणजे शेतकऱ्यांवरती आपण काही उपकार करतोय आणि हे आपल्या लुटायलाच बसलेले आहेत शेतकरी. आणि मग ते काय आईत खवं आहेत, त्यांना ते कर्ज कशासाठी घेतात, लग्न करतात, मोठमोठी लग्न करतात, त्यांना काही पडलेलं नसतं आणि काही झालं तरी ते सरकारपुढे हात पसरतात कर्जमाफीसाठी. असं एक परसेप्शन क्रिएट झालं. शेतकरी फुकटाय बाबा, शेतकरी फुकटाय हा, असं एक परसेप्शन तयार झालेलं असतं. परंतु आणि ज्यावेळेस अशी कर्जमाफी जाहीर होते त्यावेळेस पहिला विरोध कोणाचा होतो? रिझर्व्ह बँकेचा विरोध होतो. रिझर्व्ह बँक म्हणते की हे बरोबर नाही आहे, ह्याच्यामुळं क्रेडिट कल्चर बिघडतं किंवा रिकव्हरीचं जे काय क्लायमेट आहे ते डिस्टर्ब होतं, राज्यांची आर्थिक शिस्त बिघडते. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेने एक स्टँडर्ड स्टेटमेंट असतं की कुठल्याही राज्य सरकारने अशा प्रकारची कर्जमाफी करू नये. त्याच्यानंतर मैदानात होतं SBI. SBI सगळ्यात मोठी बँक सरकारची आता जी गाजते बॉन्डच्या घोटाळ्यामध्ये. SBIचं म्हणणं असतं की अशा प्रकारची कर्जमाफी ही व्यवहार्य नाही आहे आणि हे करू नये. आणि त्याच्यानंतर मग जे येतात मैदानात उतरतात ते अर्थतज्ञ किंवा बँकर, ते पण हेच रिवडतात. हे क्रेडिट कल्चर, रिकव्हरी क्लायमेट किंवा शेतकऱ्यांना लागलेल्या वाईट सवयी वगैरे ह्याच्यावरती ते बोलतात. आणि ते असं सांगतात की बाबा ह्याच्यापेक्षा शेतीमधले जे काही पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावरती खर्च करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मग तुमच्याकडे पैसे उरणार नाही, त्यामुळे शेतीचे मूळ प्रश्न काही सुटणार नाही. तर एक ॲनालिसिस म्हणून त्यांचं म्हणणं चूक आहे का? तर ते चूक नाही आहे. परंतु मग एक सिलेक्टिव्ह त्यांचा त्याच्यामध्ये आक्षेप असतो. ज्यावेळेस कॉर्पोरेट क्षेत्राला कर्जमाफी केली जाते त्यावेळेस ना रिझर्व्ह बँक काय म्हणते, ना SBI काय म्हणतो, ना अर्थतज्ञ काय म्हणतात, ना बँकर काय म्हणतात. त्यांचा कोणाचा ह्याच्यावरती आक्षेप नसतो. कॉर्पोरेट क्षेत्राला जी काही कर्जमाफी केली जाते त्याच्यामध्ये कर्जमाफी हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? नाही, त्याला राईट ऑफ असा शब्द वापरला जातो. म्हणजे त्याच्यासाठी खूप गोंडे शब्द असतात किंवा बँकांचं जे बॅलन्स शीट आहे ते त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट होण्यासाठी मग हेअर कट, राईट ऑफ किंवा वन टाइम सेटलमेंट. हे काय असते सर नेमकं? हे थोडंसं विस्कटून सांगा. म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जमाफी असं हे रोकडा व्यवहार असतो. बर, तुम्ही कर्ज घेतलंय, तुम्हाला फेडता येत नाही, त्यामुळे ते कर्ज माफ केलं. उद्योग क्षेत्रात तसं नसतं. उद्योग क्षेत्राने कर्ज घेतलं, त्यांना फेडता येत नाही, इथपर्यंत ते बरोबर असतं. नंतर सरकारच त्यांच्या बाजूने उतरतं किंवा तुम्हाला फेडता येत नाही ना, मग आपण एक वेगवेगळे उपाय हे करूया. हेअर कट एक असतं की हेअर कट म्हणजे मग तुम्ही 100 रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे, तुम्ही 10 रुपयाचं कर्ज फेडा, बाकीचं 90 रुपये आम्ही माफ करतो. दुसरं असतं की राईट ऑफ. राईट ऑफ म्हणजे काय असतं की टेक्निकली भाषेत राईट ऑफ म्हणजे कर्ज माफ करणं नाही. राईट ऑफ केलं म्हणजे समजा काय तुमचं एक 100 रुपयाचं कर्ज आहे, ते राईट ऑफ केलं बँकेने, म्हणजे काय केलं तर त्यांचा जो काही ताळेबंद आहे त्याच्यामधून ते हटवलं. म्हणजे हे असं कर्ज आहे की बाबा जे खूप प्रयत्न करून सुद्धा वसूल होणं अवघड आहे, त्यासाठी मग विशेष प्रयत्न करायला पाहिजे. ते विशेष प्रयत्न एका वर्षभरामध्ये होणं शक्य नाही, त्याला एक मोठा पिरियड लागणार आहे. आता काय करायचं तुम्ही तात्पुरतं ह्याच्यामध्ये, नाहीतर मग काय होईल की ते NPA मध्ये गणलं जाईल. म्हणजे NPAचं एक व्याख्या आहे ना, किंवा इतक्या कालावधीमध्ये जर त्या कर्जाची परतफेड नाही झाली तर ते कर्ज NPA मध्ये त्याला गणलं जातं. मग ते NPA मधनं बाहेर काढायचं की हे जे काही 100 रुपयाचं कर्ज आहे ते मग तुम्ही एकदा राईट ऑफ केलं ते NPA मधून बाहेर येतं. म्हणजे बँकेचा जो ताळेबंद आहे त्या NPA मध्ये ते कर्ज दिसत नाही, पण याचा अर्थ ते कर्ज माफ केलं असं नाही. बँकांनी ते कर्ज वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवायला पाहिजे अशी अपेक्षा असते. मग तो बँकांचा जो काही वार्षिक ताळेबंद असतो त्याच्यामधून हे कर्ज बाजूला जातं. पण हे जे राईट ऑफ केलेलं कर्ज असतं ते वसूल होण्याचं प्रमाण किती? तर साधारण 60%, 6%, म्हणजे 6%, 7% इतकं तुटपुंजं प्रमाण आहे. म्हणजे थोडक्यात काय की ते मागच्या दाराने कर्ज माफच केलेलं आहे. म्हणजे पोपट मेलं हे सांगायचं नाही, पण पोपट मेलेलं आहे हे सिद्ध गृहीत धरून पुढचे सगळे अंत्यसंस्कार बाकी सगळे सोपस्कार करायचे आणि त्याला गोंडस नाव द्यायचं किंवा राईट ऑफ. त्यामुळं कॉर्पोरेट क्षेत्राची कर्जमाफी आतापर्यंत असं केलं जात नाही. त्याला हेअर कट, राईट ऑफ आणि वन टाईम सेटलमेंट. मग वन टाईम सेटलमेंटमध्ये काय करतात, कधी मुद्दल
किंवा कधी व्याजावर पाणी सोडलं जातं. बरं. म्हणजे त्या अर्थाने ह्या सगळ्याचा जर प्रॅक्टिकली अर्थ काढला तर काय आहे, ते कर्ज माफच केलेलं आहे. परंतु कधी तुम्ही असं ऐकलं काय की आपलं कॉर्पोरेट क्षेत्रातलं किंवा ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांनी आपलं कर्ज माफ व्हावं म्हणून आंदोलन केलंय? नाही कधीच किंवा आता अनिल अंबानी आहे, हो. त्यांनी आपलं कर्ज बुडव्या उद्योगपतींची संघटना काढली आणि तो जंतर मंतर उपोषणाला बसलाय. असं कधीच होत नाही. आमरण उपोषण करतो मी जरांगे पाटलासारखं की आमचं कर्ज माफ करा. पण मी एकटाच नाही, तर हे सगळे उद्योगपती आहेत की जे कर्ज बुडवे आहेत, ह्या सगळ्या कर्ज बुडव्या उद्योगपतींचं आणि आमच्या कंपन्यांवरचं कर्ज माफ करा. असं कधी आंदोलन झालेलं तुम्ही ऐकलंय का? नाही. पण ह्या सगळ्या लोकांची कर्ज तर माफ झाली. ते कशामुळे होतात? कारण त्यांची जी लॉबी आहे ती स्ट्रॉंग लॉबी आहे. आणि ती लॉबी ह्या प्रश्नाचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते वेगळ्या पद्धतीने करतात. उद्योगधंदे संकटात आहेत किंवा देशाची आर्थिक गुंतवणूक आहेत, त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. त्याच्यामुळे सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि ह्या कंपन्यांना किंवा उद्योगपतींना दिलासा दिला पाहिजे. म्हणजे हा सगळा जो विषय आहे तो परसेप्शनचा विषय. म्हणजे शेतकऱ्यांची ज्यावेळेस कर्जमाफी होते त्यावेळेस त्यांना खूप आंदोलनं करावी लागतात, त्याच्यात वादविवाद होतात, शेतकऱ्यांवर टीका होते. परंतु उद्योगपतींच्या वेळेस मात्र ह्याच्यातलं काही होत नाही. म्हणजे बिनबोभाट रातोरात कर्जमाफी होऊन जाते, ना हाक ना बोंब. परंतु शेतकऱ्यांच्या बद्दल मात्र मग सगळ्या मीडियाचा उतरवून उठतो. सगळे जे शहरी विद्वान आहेत ते शेतकऱ्यांना उपदेश करायला लागतात. सगळे अभ्यासक, अर्थशास्त्राचे जे काही विद्वान अर्थतज्ञ आहेत किंवा फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर जे ऍक्टिव्ह आहेत ते सगळे अर्थतज्ञ होतात यावेळेस. स्कॉलर होतात ते. शेतकरी कसा आळशी आणि फुकटे आहे आणि त्याला कर्जमाफी करणं कसं चुकीचं आहे ह्याच्यावरती सगळ्या देशाचं एकमत झाले की काय अशा प्रकारची परिस्थिती होती. तर हा परसेप्शनचा विषय. म्हणजे शेतकरी हा कायम भिकारी आहे किंवा याचक आहे असं एक चित्र आपण रंगवलेलं आहे. ही प्रतिमा कोणी निर्माण केली? तर इथल्या राजकीय व्यवस्थेने निर्माण केली किंवा जो ओपिनियन मेकर वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त दोष आहे तो प्रसारमाध्यमांचा. तर ह्या सगळ्यांनी मिळून असं जे चित्र उभं केलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा तिरस्कार केला जातो आणि त्याच गोष्टीसाठी उद्योगपतींचा मात्र कोणी तिरस्कार करत नाही. अशी आजची परिस्थिती आहे.